पंत हरिशरणगिरीजी महाराज, सेवानाथ महाराज, संदीप महाराज, उपस्थित सर्व साधू संत, राजकीय सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर आणि बहुसंख्य असणारे तरुण मंडळ, सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो। धर्मो रक्षति रक्षितः, धर्माचं रक्षण आपण केलं तर धर्म आपलं रक्षण करील। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे, काम ब्रीद वाढवावे नाम संतांचे कार्य असतं। सावध करणे संतांचं कार्य आहेत। काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती। जाग करणं हे संतांचं कार्य आहे, जाग राहणं हे आपलं कार्य आहे। आमचं कार्य आम्ही करीत आहोत, आपल्या सगळ्यांना माहित आहे। योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या 177व्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जे आमचं प्रवचन चालू होतं, त्या प्रवचनाची एक क्लिप बाहेर आली 3 मिनिटाची, आणि संपूर्ण देशामध्ये त्याचा गदारोळ झाला। नव्हे भारतातच नव्हे तर जवळजवळ 14 देशांमध्ये याची प्रतिक्रिया उमटली। ज्या वेळेला सोशल मीडियातून आम्ही माहिती काढली तर लक्षात आलं की महाराष्ट्रापेक्षाही बाहेरून जास्त आणि हे ट्वीट झालं। उद्देश तर आमचा हेच आहे, धर्माचं जागरण करणे साधू संतांचं कर्तव्य असतं। मी विषय सांगत होतो, बांगलादेशामध्ये घडणारे अत्याचार, करोडो लोक भारताच्या बॉर्डरवर उभे होते आणि भारत सरकारला विनंती करीत होते की आम्हाला भारतामध्ये घ्या, बांगलादेशामध्ये आमचं राहणं मुश्किल झालेलं आहे। अनेक त्या ठिकाणी मंदिरं पाडले गेली, चर्च पाडले गेलेत, गुरुद्वार पाडले गेलेत, बुद्ध विहार पाडले गेलेत, इस्कॉन मंदिर जाळपोळ झाली, अन्याय अत्याचार घडले, इतके अत्याचार घडले की एका स्त्रीवर 30 लोकांनी बलात्कार केल्याच्या बातम्या देखील बांगलादेशातून बाहेर आल्या। आणि एवढे भयानक परिस्थिती जी निर्माण झालेली होती, त्या विषयावर प्रतिक्रिया देताना आमचं प्रवचन चालू होतं, प्रवचनात मध्ये हा विषय निघाला आणि आम्ही सांगितलं की अशा या कृत्य करणाऱ्या लोकांना प्रेरणा देणारे कोण आहोत, कोणाकडून यांना प्रेरणा मिळते। मग एक उदाहरण म्हणून आम्ही सांगितलं तर तेवढ्या शब्दाचा एवढा आणि ओहापोह केल्या गेला। अनेक ठिकाणी जाळपोळी झाल्यात, शिरतन से जुदा नारेबाजी झाली। एखाद्या व्यक्तीचे विचार कदाचित सर्वांनाच मान्य असतील असं नाहीये। प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा संविधानाने हक्क दिलेला आहे। आपल्याला जर एखादे विचार मान्य नसतील तर त्या विचारांचं आपण विचाराने खंडन करू शकतो, पण कोणीही विचाराने खंडन करण्याकरता समोर आलं नाही। फक्त नारेबाजी आणि मोठे मोठे मोर्चे काढले। हा देश संविधानाने चालत असतो। बाबासाहेबांद्वारे लिखित संविधानावर माझा विश्वास आहे, देशाच्या न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे। ज्यांचा विश्वास नाही ते अतिरेक करण्याचा प्रयत्न करतात। हे सर्व सांगताना आम्ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की आज जे घटना बांगलादेशामध्ये घडत आहे, आपण जर सावध झालो नाही तर ती परिस्थिती आपल्याकडे सुद्धा येऊ शकते। या श्रीरामपूरमध्ये सुद्धा फार भयानक परिस्थिती आहेत, आपल्या सर्वांना माहित आहेत। काय काय अन्याय घडतात, अत्याचार घडतात, अत्याचारी अत्याचार करतात, पण जेव्हा
FIR दाखल करण्याकरता लोक जातात त्यावेळी FIR सुद्धा घेतल्या जात नाही. कारण अशा लोकांना कुठेतरी मोठ्या राजकीय व्यक्तीचा वरदहस्त असतो. म्हणून आपण सावध व्हावं. सावध करणे साधू संतांचं कर्तव्य असतं. ते कार्य आम्ही करीत आहोत. अनेक संत करीत आहेत. या ठिकाणी उपस्थित परम श्रद्धेय कालीशरण महाराजजी तेही उपस्थित आहेत. त्यांचंही धर्माकरता खूप मोठं कार्य आहे. या श्रीरामपूर शहरामध्ये मोर्चे काढले गेले. आमच्या फोटोंना चपला देखील मारल्या गेल्या. पण संत याच्या पलीकडे असतात. तुल्य निंदा स्तुतिर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमतिर् भक्तिमान्ये प्रियो नरहा. निंदा स्तुती सुख दुःख याच्या पलीकडे संत असतात. हे त्यांना माहित नाही आहे. 70 पेक्षा जास्त FIR दाखल झाल्या. आणि काही पत्रकारांनी आम्हाला विचारलं, महाराज अशा अशा प्रकारे संपूर्ण देशामध्ये आणि तुमच्या विरोधामध्ये जे वातावरण निर्माण झालं, शीर्तन से जुदा नारेबाजी झाली, तुम्हाला भीती वाटत नाही का? मी सांगितलं, भय नावाचा दोष आमच्याजवळ नसतो. जो पाप कर्म करतो त्याला भय वाटतं. ज्याने जीवनात कधी पाप कर्म केलंच नाही त्याला भय वाटण्याचं कारण काय? आणि मृत्यूचं भय तर मुळीच नसतं. न जायते अमृते वा कदाचिन नायम भूत्वा भवितावान भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा जन्मतही नाही मरतही नाही. जन्मणारं मरणारं शरीर आहेत. आत्म्याला तर कोणी मारूच शकत नाही, त्याबद्दल शोक करण्याचं कारण नाही. आणि शरीर तर मरणारच आहे, त्याबद्दलही शोक करण्याचं कारण नाही. म्हणून मृत्यूचं भय आणि संतांना कधीच नसतं. कारण सनातन आम्हाला हे शिकवतो, मरण माझे मरून गेले मद केले अमर. तुका म्हणे एक मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मृत्यूचं भय नाही आहे. परंतु जे अराजकता घडत आहेत, या अराजकतेला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आजपर्यंत आम्ही झोपत आलेलो आहोत, झोपत राहिलेलो आहोत. मुघलांनी आमच्यावर राज्य केलं. गजनवीचा मोहम्मद 17 वेळा ज्यांनी सोमनाथ मंदिर लुटलं, तो काही मंदिरामध्ये शिव दर्शन करता आला नव्हता. लाखो लोकांना त्यांनी मारलं, त्यांच्या महिलांना बंदिस्त केलं, गुलाम बनवलं, नवे नवे त्यांच्यावर अत्याचार केले आणि त्यांना विकलं. स्त्रियांना विकून त्यावर पैसा कमवणारा सुद्धा हा एक वर्ग आहे. या घटना घडल्या. मुघलांनी राज्य केलं, औरंगजेबाने अत्याचार केलेत. ज्यांनी स्वतःच्या बापाला जेलमध्ये टाकलं, ज्यांनी स्वतःच्या भावाचं शिर कापलं, जो बापाचा होऊ शकत नाही, जो भावाचा होऊ शकत नाही. आणि अशांना जे आदर्श मानणारे आहेत, अशा लोकांकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? अशा असणाऱ्या नराधम असणाऱ्या या औरंगजेबाकरता छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. जिजाऊ मातेने छत्रपती शिवरायांना जन्माला घातलं. अशा असणाऱ्या वीर माता आणि शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. परंतु नंतरही आम्ही झोपलो. ब्रिटिशांनी आपल्यावर आक्रमण केली, अनेक आक्रांतांनी आक्रमण केली. आक्रांत आक्रमण करण्याकरताच आलेले होते, परंतु आपण त्यांना आक्रमण करण्याची संधी दिली. हा आपला दोष आहे. आणि म्हणून आपण झोपलेलो असल्यामुळं जातीवादामध्ये वाटल्या गेलो, कोणाला तरी क्षुद्र म्हणून हिणवल्या गेलं. प्रत्येकाला सन्मानाची वागणूक देणे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य असतं. पण आपल्याकडून एक विशिष्ट वर्गाला सन्मान न दिल्या गेल्यामुळं आणि दुसरी महत्वाची गोष्ट एकमेकाच्या द्वेष मत्सरामध्ये वाटल्या गेल्यामुळं
अनेक वेळा आमच्यावर अन्याय झाले, अत्याचार झाले, आणि आजही ते अत्याचार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. आणि म्हणून आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आहेत, परंतु अत्याचाराच्या विरोधात आहोत, अन्यायाच्या विरोधात आहोत. आम्हाला शिकवलं गेलं, कुणी एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करा. आम्हाला अकार्यक्षम बनवण्याचा प्रयत्न केला गेला. असं कुठलं शास्त्र सांगत नाही. एका गालात मारलं दुसरा गाल पुढे करा शास्त्र सांगत नाही, कुठल्याही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाही आहेत. आम्हाला शिकवलं गेलं. उलट भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता, अर्जुन तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. उठ. दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा कर म्हणून जेव्हा भगवंताला सांगितलं अर्जुनाने, सेनयोर भैरमध्ये रथम स्थापयमेच्युत यावदेता निरीक्ष्यम यद्दुकामानवस्थितान. दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा. आणि पहिलं द्रोणाचार्य कृपाचार्यांना समोर पाहिल्याच्या नंतर भीष्माचार्य द्रोणाचार्य यांना मी कसं मारू, जे तिची कृपा लाहीजेवरू तेथेची मध्ये विभिचारू तरी काय मी भस्मासूर. अर्जुन म्हणे, अर्जुन म्हणले मी भस्मासूर नाही, द्रोणाचार्यांना कृपाचार्यांना भीष्माचार्यांना मी कसं मारू. भगवंताने सांगितलं, ओट. अशोचानन शोचस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे गदा असून गदा असूंश नानुशोचन्ते पंडिताः. तू पंडितासारखं बोलतो पण पंडित नाही अर्जुन. समोर कोण व्यक्ती हे महत्वाचा नाही आहेत. जे अन्यायाच्या बाजूने उभे आहेत, जे अधर्माच्या बाजूने उभे आहेत, आणि त्यांच्याशी युद्ध करणे तुझं कर्तव्य आहे. मग ती व्यक्ती कोणी असू द्या, द्रोणाचार्य असू द्या, कृपाचार्य असू द्या, भीष्माचार्य असू द्या, न्यायाच्या बाजूने आपण राहायचं आहे. आणि म्हणून तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. ओट अर्जुन, अन्यायाच्या बाजूने लढायला सज्ज हो. आणि ज्या ज्या वेळेला अशा प्रकारचे अन्याय होतात, अत्याचार होतात, आणि अशा अन्याय अत्याचारांना प्रोत्साहन देणारे काही लोक आहेत, आणि आपल्याला अशा लोकांसोबत राहायचंय का धर्माचं पालन करणाऱ्याच्या पाठीमागे राहणाऱ्यांबरोबर राहायचंय. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्या वेळेला आमचं हे वक्तव्य व्हायरल झालं, बरेच राजनेते प्रत्येक वर्षी सप्ताहाला येतात पण ते त्यावेळेला आलेच नाही. परंतु मी माननीय शिंदे साहेबांना धन्यवाद देईल. स्टेजवर आल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं, महाराज मला 150 फोन येऊन गेले या सप्ताहाला, तुम्ही येऊ नका म्हणून, पण मी शब्द दिलेला आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी आलो. आणि भाषणात त्यांनी सांगितलं, माझ्या या सरकारमध्ये संताच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. दृढपणाने आत्मविश्वासाने आपलं मत ज्यांनी मांडलं. दुसरीकडं इथं सुद्धा श्रीरामपूरमध्ये एक घोषणा केली, मरते हुए इस्लाम को बचाओ साथियों, कांग्रेस को फिर जिताओ साथियों. हेमंत ओगले. अन्याय अत्याचार करण्याच्या सोबत आपण राहणार आहोत का अन्याय अत्याचाराला विरोध करणाऱ्याच्या सोबत राहणार आहोत, हा आपण निर्णय घ्यायचा आहे. तर या ठिकाणी वार्ड नंबर 2 मध्ये एका व्यक्तीने वक्तव्य केलं, अहमद जाकीरदार यांनी, मुस्लिम जावई आहेत हिंदूंचे, शरम वाटायला पाहिजे असं म्हणायला. जितेंद्र आव्हाड सारखा महामूर्ख रामाला मांसाहारी म्हणण्याचा दुस्साहस करतो. आणि
सत्ता आल्यानंतर आम्ही रामगिरी महाराजांना अटक करू अशा प्रकारचं आश्वासन देणारे जे कोणी आहेत, आपण अशा सोबत जाणार आहोत का? लोक राम मंदिराकरता खंडणी गोळा करतात असं म्हणणाऱ्यांच्या सोबत तुम्हाला जायचंय का? साधू संत हे राजकारणापासून अलिप्त असतात. राजकारणाचा विषय नाही आहे, परंतु ज्या वेळेला आपल्या डोळ्यासमोर काही अन्याय घडतात त्यावेळेला मूकदर्शक बनणं हा सुद्धा सज्जनाचा दोष आहे. अन्याय करणारा अन्याय करतो, पण अन्याय सहन करणं हे सुद्धा पाप आहेत. आणि म्हणून अन्याय सहन करणं यापेक्षा दोष कोणता नाही. ते दोष आपण आपल्याकडून आजपर्यंत घडत आलेले आहेत. आणि म्हणून आज ही परिस्थिती आपल्याला निर्माण होत चाललेली आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या ठिकाणी संतांचा जो आदर करेल, सनातन हिंदू संस्कृतीचं रक्षणाकरता जो प्रयत्न करेल, त्याला सत्तेत राहण्याचा अधिकार आहे. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज्य करेगा. याचा अर्थ आपण इतरांच्या विरोधात आहोत असं मुळीच नाही आहे. सनातन संस्कृती कोणाचाही विरोध करायला शिकवत नाही. आपल्या वतीने कोणाला गवताची काडी देखील टोचू नये, पण कोणी अन्याय करीत असेल तर अन्याय मुळीच सहन करू नये. तुकाराम महाराज सांगतात, अन्यायासी राजा न करिता दंड बहुत ते लंड पिळतील. राजा जर अन्यायाला दंड करीत नसेल तर अन्याय अत्याचार करणारे उन्मत्त होत असतात. मग अशा प्रकारे अन्याय करणारे, अत्याचार करणारे, स्वैराचार करणारी जी मंडळी आहेत आणि अशा मंडळींना दंड देणारी राज्य प्रणाली आपल्याला हवी आहेत. आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना हेच सांगेल की सर्वांनी बाहेर पडा. खेड्यापेक्षा शहरामध्ये बरेच लोक मतदानाच्या दिवशी सुट्टीला निघून जातात. मतदान कोणाला करायचं हा प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न असतो, परंतु आपण सर्वांनी मतदानाचा हक्क गाजवा. कारण ज्या देशात आपण राहतो, ज्या देशाच्या सुविधा वापरतो, ज्या देशाचं असणारं संरक्षण आपण वापरतो, आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की त्या देशात योग्य व्यक्ती सत्तेवर असावे. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सर्वांनी सूचित करील, अध्यात्म जर आपल्याला टिकवायचं असेल, परमार्थ जर आपल्याला टिकवायचा असेल, धर्म जर आपल्याला टिकवायचा असेल, तर धर्माला संमती देणारे, धर्माचं रक्षण करणारे जे कोणी असतील त्यांच्या बरोबर आपण राहावं. आणि मी माननीय शिंदे साहेबांना याकरता धन्यवाद देईल की त्यांनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की 50 रुपये दररोजचा अशा प्रकारचा त्या गायीचा खर्च सरकारच्या मार्फत त्यांनी या ठिकाणी मंजूर केला. त्यामुळं गायीची कत्तल थांबेल. कमीत कमी त्या निमित्ताने लोक गायी विकणार नाही. आणि गो मातेचं रक्षण करण्याकरता आणि जे पाऊल त्यांनी उचललं, निश्चित मी त्यांनी उचललेल्या पावलाची या ठिकाणी स्तुती करेल. आणि संकट ज्या वेळेला येत असतं त्या संकटाच्या वेळेला जो उभा राहतो तोच आपला आहे. ज्या वेळेला आमच्यावरही संकट आलं त्यावेळेला माननीय शिंदे साहेब आणि उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, महाराज काही काळजी करू नका, तुमच्या केसाला धक्का लागला तर जबाबदार मी आहोत. कोल्हापूरला एक संत संमेलन होतं काळ सिद्धेश्वर महाराजांकडं. त्या ठिकाणी पण मुख्यमंत्री आले होते आणि स्टेजवरच मी त्यांना प्रश्न विचारला.
काही दिवसापूर्वी पालघरला 2 संतांची निर्घृण अशा प्रकारची हत्या झाली. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि पोलीस त्या ठिकाणी होते. पोलिसांच्या समोर त्या संतांना मारहाण होत होती. ते पोलिसांकडे पळत होते आणि पोलीस त्यांना लोकांकडे लोटीत होते. अशा प्रकारचे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत. मी त्यांना विचारलं की तुम्ही याबद्दल काय केलं. त्यांनी सांगितलं, महाराज ही केस क्लोज झालेली होती, ती आम्ही ओपन केलेली आहे आणि ती सुरू केलेली आहे. ज्या देशामध्ये संतांची निर्घृण हत्या होते आणि हत्या करण्याला काहीही होऊ शकत नाही, अशा लोकांच्या सोबत आपण जाणार आहोत का? आणि म्हणून अन्याय कोणावरच होऊ नये. पण अन्याय होत असेल तर अन्याय करण्याला दंड झाला पाहिजे. अन्याय करणाऱ्याला दंड देण्याची क्षमता असणाऱ्यांनाच सत्तेत राहण्याचा अधिकार आहे, हे मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगेल. आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्या मताचा त्या ठिकाणी उपयोग करावा आणि योग्य व्यक्तीला निवडून द्यावं, हीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि वाणीला विश्राम देतो. धन्यवाद बाबाजी. यानंतर या विशाल हिंदू धर्म जागरण सभेला संबोधित करतील कालीपुत्र कालीचरण महाराज. विनंती करतो आपण या विशाल हिंदू धर्म जागरण सभेला संबोधित करावं. ओम काली. ओम काली ओम काली ओम काली. कुठे आहे ऑपरेटर? ऑपरेटर कुठं आहे? हे मॉनिटर माझ्या तोंडापाशी पाहिजे. आता हे समोर घेतलं तर मला काय ऐकू येणार आहे? ओम काली ओम काली ओम काली. आवाज खोला. हां, बढिया बढिया. त्याचं तोंड इकडे करून द्या. त्यांच्यासाठी 2 मॉनिटर राहू द्या, मला 2 द्या. ओम काली ओम काली काली ओम काली. आवाज. ओम काली ओम काली. हा सेटअप लावलेला आहे. कशासाठी आहे सेटअप? तांडव म्हणायचं आहे का? आयोजक कुठे आहेत? आयोजक आयोजक कुठे आहे? तांडव म्हणायचं आहे का? अरे तांडव म्हणायचं आहे का? मग आपला टाइम जाईल. बोलणं कमी होईल. चालते का? काली. पण आवाज खराब आहे. कसं कर सांग? चालते का? मंचावर उपस्थित रामगिरजी महाराज, कुरसुंगीकर महाराज, हरिशरणजी महाराज, सगळे वारकरी संप्रदायाचे सगळे महाराज लोक, पोलीस प्रशासन, कलाकार, माझ्या समोर उपस्थित सर्व हिंदू धर्मप्रेमी बंधू भगिनींनो, तुम्हाला माझा हृदयपूर्वक ओम काली. जय श्रीराम. मेरे को ये सुनाई नहीं दे रहा भैया, मेरे को बिल्कुल भी नहीं सुनाई दे रहा. मैं क्या बोल रहा हूँ मेरे को नहीं सुनाई दे रहा है. ओम सानिया धन्य जरे जरे हाथ जोड़ायचे. ओम श्री मन्महागणाधिपतये नमः. ओम सुब्रह्मण्याय नमः. ओम कुमार कार्तिकेयाय नमः. ओम ब्रह्मणे नमः. ओम विष्णवे नमः. ओम रुद्राय नमः. ओम सदाशिवाय नमः. ओम इष्टदेवताभ्यो नमः. ओम स्थानदेवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम वास्तुदेवताभ्यो नमः. ओम नवग्रहेभ्यो नमः. ओम
कालभैरवाय नमः ओं वीराञ्जनेयाय नमः ओं अय्यप्पा स्वामिने नमः ओं सर्वेभ्यो मातृपितृचरणकमलेभ्यो नमः ओं शिवछत्रपतये नमः ओं शम्भुछत्रपतये नमः ओं ह्रीं श्रीं क्रीं राजराजेश्वरी त्रिपुरसुन्दरी कालिका भुवनेश्वर्यै नमः ओं काली रे जनि धनि सरे रे स व्हायब्रोफोन चुकूनही नका वाजवू सितार संतूर वाजवा फक्त व्हायब्रोफोन चुकूनही नका सरी ग रे ग म ग म ब म ब ध व ध ने धनि सरे स ओम वातापि भक्तो येन इल्वलश्च महाबलः समुद्रशोषितो येन समे अगस्त्यः प्रसीदतु अगस्त्येश्वराय नमः ओम वंदे देवमुमापतिं सुरगुरुं वंदे जगत्कारणं वंदे वन्नगभूषणं मृगधरं वंदे पशूनां पतिं वंदे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वंदे मुकुन्दप्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शङ्करं सरे धनि धनि सरे स ओम काली धरे 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 धनि धरे धनि धरे धनि धरे धनि धरे धनि धनि धरे धनि धनि धरे धनि धरे इको डिले दोन्ही बंद करा इको नाही पाहिजे डिले नाही पाहिजे रिवर्ब पाहिजे रिवर्ब तरी ग ग म म ग म ब ब म ब द द ब द नि नि धनि सरे स धनि धरे धनि धरे धनि धरे धनि धरे धनि धनि धरे धनि धनि धरे धनि धब धनि धरे धनि धरे धनि ध ध ध ध ध धनि धनि धब ब ब ब ब ब धनि धब म म म म ब ध भ म ग ग ग ग ग म प म ग रि रे ग म ग रि स रे ग ग रे ग म म ग म ब ब म ब द द ब ध नि नि धनि सरे स शंकर शंकर ओम जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले वलं व्यलं विदं भुजंग तुंग मालिगा डमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमर्वयं जकार दण्ड दाण्डवं तनोतु न शिव शिवम् गडागडाः सम्भ्रमभ्रमन्निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगद्वलल्ललाडवट्टपावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रदीक्षणं मम धराधरेन्द्र नन्दिनी विलास बन्धु बन्धुरस्फुरद्दिगन्ध दन्दति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्ष धूरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित् दिगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि जटाभुजंग पिंगल स्फुरद्फणामणि प्रभागदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्ध सिन्धुर स्फुरत्वगुत्तरीयमे दुरे मनो विनोदमद्भुतं विभर्तु भूतभर्तरी ढोलकीचा आवाज खोला सहस्रलोचन प्रभृत्य शेष लेख शेखर
विराजमालया निबद्धजाडजूडकश्रियैर्जिराय जायतं जगोर्बन्धुशेखर ललाटचत्वरज्ज्वलद्धनञ्जय स्फुलिङ्गभानिपीतपञ्चसायकन्नमन्निलिम्बनायकम् सुधामयूखलेखया विराजमान शेखरं महाकपालि सम्पदे शिरोजटालमस्तु नः करालभालभट्टिगाधगद्धगद्धगद्धलद्धनञ्जयाहुतीकृतप्रचण्डपञ्चदायके धराधरेन्द्रनन्दिनी कुजाग्रचित्रपत्रकप्रगल्भनैकशिल्पिनी त्रिलोचने नवीनमेघमण्डली निरुद्धदुर्धरस्फुरद्रुः निषेधिनी तमः प्रबन्धबद्धकन्धरः विलिम्बनिर्झरीधरस्तनोतु कृत्यसिन्धुरः कलानिधानबन्धुरः श्रियं जगद्धुरन्धरः सिंथेसायझरचा आवाज करा. नीलवंगज प्रपंचकालिम प्रभावलंबिकंधगंधरि रुचि प्रबद्धकंधरम् स्वरच्छिदं बुरच्छिदं भवच्छिदं अघच्छिदं गजच्छिदं धगच्छिदं दमन्दगच्छिदं भजे अगर्भ सर्वमङ्गला कलाकदम्ब मञ्जरी रसप्रवाह माधुर्ये विजृम्भणा मधुघतम् स्मरान्तकं पुरान्तकं भवान्तकं मखान्तकं गजान्तकान्धकान्तकं दमन्तकान्तकं भजे जयत्पदभ्रविभ्रमभ्रमद्भुजङ्गमश्वसद्विनिर्गमक्रमस्फुरत्करालभालहव्यवाट् धिमिद्धिमिद्धिमिद्भरं मृदङ्गदुङ्गमङ्गलध्वनिक्रमप्रवर्धितप्रचण्डताण्डव शिवः दृशद्विचित्रतल्पयोर्भुजङ्गमौक्तिकस्रजोर्गरिष्ठरत्नलोष्ठयोः सुहृद्विपक्षपक्षयोः तृणारविन्दचक्षुषः प्रजामही महेन्द्रयोः समप्रवृत्तिकः कदा सदा शिवं भजाम्यहम् कदा निलिम्बनिर्झरीनिकुञ्जकोटरेव सन्निमुक्तदुर्मतिः सदा शिरस्थमञ्जलिं वहन् विलोललोललोचनोललामभाललग्नगः शिवेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखे भवाम्यहम् हिमं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तवं बढं स्मरन् ब्रुवन्नरो विशुद्धिमेति सन्ततम् हरे गुरौ सुभक्तिमाशु याति नान्यथा गतिं विमोहनं हि देहिनां सुशङ्करस्य चिन्तनं सुशङ्करस्य चिन्तनं सुशङ्करस्य चिन्तनम् भोजावसान समये दशवक्त्र गीतं यः शम्भुपूजन परं बढ़ति प्रदोषे तस्य स्थिरां रथगजेन्द्र दुरङ्गयुक्तां लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शम्भुः ॐ इति श्रीरावणकृतं शिवताण्डवस्तोत्रपाठं श्रीकालिकागस्तेश्वरार्पणम् अस्तु।
ओम काली जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, जय श्री महाकाल, जय श्री राम, हर हर ओम काली. मागे जेव्हा इथं धर्मजागरण सभा झाली होती तेव्हा किती लोक आले होते तुमच्यापैकी? अरे सगळेच आहेत. मग तेच आहेत त्यांच्या. आता पुन्हा तेच मी काय सांगणार आहे? आता सगळेच्या सगळे मागे जितके धर्मजागरण सभेत होते ते सगळे आलेले आहेत. माझ्या मनातली गोष्ट रामगिरी महाराजांनी सांगून दिलेली आहे. आता मी काय सांगणार? आजी पुन्हा सांगू का? मागचे विषय कंप्लीट आपले झाले होते. मला वाटतं 2-2.5 तास बोललो असेल मी ना. आणि तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. म्हणजे कन्सेप्ट सगळ्यांचे क्लिअर आहेत. पण तरी काही मी उजाळा म्हणून तुम्हाला गोष्ट सांगतो. आपल्याला हिंदू राष्ट्र पाहिजे काय? बोलायला सगळ्यांनी बोलायचं. हिंदू राष्ट्र पाहिजे का? संपूर्ण गोवंश हत्याबंदीचा केंद्रीय कानून पाहिजे का? लेव जेहाद विरोधी कानून पाहिजे का? लँड जेहाद विरोधी कानून पाहिजे का? मुसलमानांनी जे आपले 5 लाख मंदिरं फोडून टाकले ते वापस पाहिजे का? इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, कंबोडिया, तायवान हे जे भारतापासून तोडून टाकले हे सगळे आपल्या प्रॉपर्टी आपल्याला वापस पाहिजे का? संपूर्ण भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर देव संस्कृती, हिंदू संस्कृतीचं साम्राज्य झालं पाहिजे का? हे सगळं पाहिजे तर आपल्याला हे माहीत पाहिजे की हिंदू म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, सनातन म्हणजे काय. पुन्हा त्याच गोष्टी उजाळा करून राहिलो. काही जणांच्या लक्षात असेल, काही जण विसरले असतील. घडी घडी त्याच गोष्टींचा उजाळा कशासाठी पाहिजे? संस्कार होण्यासाठी. तर आपल्या डोक्यात ते स्थिर नाही आहे आणि आपण कोणाला सांगू शकणार नाही तर आपल्याला लाता कोणाच्याच तोंडावर बसणार नाही. हवेत लाता मारण्यासारखं होईल. कुणी किती हु हा करत हवेत लाता मारल्यात कोणाच्याच तोंडावर बसत नाही. हशील काहीच होत नाही त्यांना. सध्याची देशाची कंडिशन, मागची कंडिशन आणि पुढे होणारी कंडिशन, या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. नाही तर आपला सत्यानाश डोक्यावर ठेवलेला आहे. महाराज तुम्ही चांगलं नाही बोलू शकत का? चांगलं नाही बोलता येत. चांगलं बोलायसाठी दुसरीला महाराज बोलवा. गोड गोड बोलतील. मला बोलताच येत नाही. मी जे काही बोलेन ते वाईटच सांगणार आहे तुम्हाला. तुम्ही म्हणसाल भीती दाखवायसाठी येते कालीचरण, माना. पण तुमचा पुढे चालून आपला सगळ्याचा सत्यानाश होणार आहे. मी जर सांगत असेल की सत्यानाश होणार आहे तर हे फायद्याची गोष्ट झाली की नुकसानाची झाली? आपण सावधान होऊ ना. होऊ शकते आपण सत्यानाश व्हायचा वाचवून घेऊ. हिंदू राष्ट्र पाहिजे तर हिंदू म्हणजे काय समजलं पाहिजे. धर्मराज्य पाहिजे तर धर्म म्हणजे काय समजलं पाहिजे. आणि या गोष्टी आपल्या लक्षातच राहत नसतील, नुसतं खाणं झोपणं लक्षात राहत असेल तर आतापर्यंत जे झालं तेच होणार आहे. भारताचे तुकडे झाले, 5 लाख मंदिरं फोडून टाकण्यात आले, 40,000 केसेस लव जे आजच्या डेलीच्या आहेत हेच होत राहणार. 1 लाख गोवंश लपून छपून मारायला चालला हेच होत राहणार. हिंदू म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, धर्माची काय आवश्यकता, आपण माणूस म्हणून जगू नाही शकत का? इन्सानियत के नाते नहीं जी सकते का आपण? माणसाला माणूस पण शिकवतेच धर्म, नाही तर माणूस तर ढोर आहे. खाणं, झोपणं, सेक्स करणं आणि भिणं, खायचं, झोपायचं, सेक्स करायचं, भ्यायचं, हे 4 गोष्टी माणसात आणि ढोरांमध्ये सारख्याच आहेत. हेच आपण करत राहू तर आपण ढोर आहोत. आपल्यात विशेषत्वच आहे धर्म.
धर्म म्हणजे काय? अध्यात्म विज्ञानम जीवनात धारयते ती धर्म. अध्यात्माचं सायन्स जीवनात धारण करणे म्हणजे धर्म. अध्यात्म म्हणजे काय? ईश्वराच्या बाबतीतलं, आत्म्याच्या बाबतीतलं, परमात्म्याच्या बाबतीतलं म्हणजे अध्यात्म. आत्म्याच्या बाबतीतलं सायन्स, परमात्म्याच्या बाबतीतलं सायन्स, ईश्वराच्या बाबतीतलं सायन्स जीवनात धारण करणे म्हणजे धर्म. अध्यात्म विज्ञानम जीवनात धारयते ती धर्म. आता स्वभाव धर्म, गुणधर्म, कर्तव्य धर्म असेही धर्माच्या व्याख्या सांगितल्या जातात, पण त्या व्याख्या सार्वभौम नाही आहेत. सगळीकडे धर्म म्हणून जे काही मानल्या जाऊन राहिलं ते म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीचं सायन्स आहे. शॉर्टकटमध्ये एवढं लक्षात ठेवायचं, ईश्वराच्या प्राप्तीचं सायन्स म्हणजे धर्म, विज्ञान आहे ते. पण ते ज्याच्या जीवनात आहे त्याच्यातच माणुसकी प्रकट होणार. ही आई असते, ही बहीण असते, ही आजी आहे, ही काकू आहे, ही बायको आहे, ही मुलगी आहे, ही नात आहे, ही सून आहे. हा भेदभाव कोण शिकवते? धर्म. नाही तर ढोरांमध्ये काही नसते, आई आई बायको वगैरे काही नसते, कोणी कोणाशी कधी कुठेही. मग असं कुत्र व्हायचं आहे का आपल्याला? ममेरी फफेरी सावतेली काही कुत्र व्हायचं असेल, ढोर व्हायचं असेल तर धर्माची काही गरज नाही. मनुष्य प्राणी म्हणून जगायचं. प्राण्यांना एकच कायदा असते, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, बलिष्ठाति जीवनम. एकच कायदा असते, जंगल कायदा. जो बळी तो कानपिळी. जो सगळ्यात बलवान माकड, साऱ्या माकडीना त्याच्या बायका, बाकीचे त्याचे नौकर. जंगल कायदा. मग जंगल कायदा लागू करायचा असेल तर धर्माची काहीच गरज नाही. पण सगळे सुखानं जगू शकले पाहिजे. सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सुखानं जगू शकले पाहिजे. कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार असू नये अशी जर इच्छा असेल तर ते फक्त धर्मराज्याच्या स्थापनेतच होऊ शकते. दुसरा उपायच नाहीये. तुम्ही गोष्ट ऐकत असाल कुठं अन्याय अत्याचार व्हायला लागला तर आपण म्हणतो अधर्म माजला, अधर्म बोकाळला. म्हणजे काय? धर्माचा लोप झाला, धर्मधारणा लुप्त झाली म्हणूनच अधर्म माजला ना हो. ईश्वराच्या प्राप्तीचं सायन्स म्हणजे धर्म. ते जर आपण जीवनात धारण केलं तर आपण सगळ्या प्रकारची उन्नती प्राप्त करतो, भौतिक आध्यात्मिक दोन्ही प्रकारची. ज्या लोकांच्या जीवनात धर्म नाही ते ढोर आहेत, ढोर पशु आहेत. आता एक लोक पक्क डोक्यात ठेवा, अनेक धर्म नाहीत. अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये एकच धर्म आहे. नुसता भूलोकातच नाही, अनंत कोटी ब्रह्मांडांमध्ये एकच धर्म आहे, आणि तो म्हणजे सनातन हिंदू धर्म. दुसरा कोणता धर्म फर्म नाहीये. सनातन हिंदू धर्माचे 6 भाग आहेत प्रधान. रस्ते, पंथ. पंथ म्हणजे काय? रस्ता, मार्ग. कुठं जाणारा मार्ग आहे? परम सत्यापर्यंत, परमेश्वरापर्यंत. 6 मार्ग प्रधान. शैव, वैष्णव, शाक्त, जैन, बौद्ध, सिख. शैव म्हणजे कोण? काळ भैरव आणि शिवाचे जे उपासक आहेत, काल भैरव, शंकर, शिव यांचे जे उपासक आहेत त्यांना म्हणतात शैव. काय म्हणतात? काय म्हणतात? शैव. राम, कृष्ण, विष्णू यांचे जे उपासक आहेत यांना म्हणतात वैष्णव. देवी म्हणजे शक्ती, महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती, गायत्री, सावित्री, ब्राह्मी, वैष्णवी, शांभवी, नारसिंही, चामुंडा, यल्लम्मा, येडाई, तुळजा, भवानी, सप्तशृंग, निवासिनी, कोल्हापूर, महालक्ष्मी, रेणुका. ह्या ज्या देवी आहेत, देवी, या देवींना म्हणतात शक्ती. काय म्हणतात? बोलावा यार तुम्ही, बोला बरं. काय म्हणतात? शक्तीचे जे उपासक आहेत त्यांना म्हणतात शाक्त. शाक्त. शैव, वैष्णव, शाक्त. भगवान ऋषभदेवजींपासून भगवान महावीरांपर्यंत 24 तीर्थंकरांची जी उपासना करतात ते आहेत जैन.
भगवान बुद्धांची जी उपासना करतात ते आहे बौद्ध. गुरु नानक देवजी महाराजांपासून तर गुरु गोविंद सिंहजी महाराजांपर्यंत 10 ही गुरूंची जी उपासना करतात ते आहे सिख. शैव वैष्णव शाक्त जैन बौद्ध सिख हे 6 प्रधान साधना पंथ मिळून सनातन हिंदू धर्म, ज्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू लॉ लागू केलेला आहे. याच्यात ख्रिश्चनिटी आणि इस्लाम नाही आहे, कारण की ख्रिश्चनिटी आणि इस्लाम धर्मच नाही आहे. कोणता तरी मौलाना इस्लाम धर्म म्हणते का? इस्लाम धर्म मग आपण कशात पतल्यात तोंड मारतो? मुसलमान धर्म धर्म नाही भाई, मजहब आहे. मजहब म्हणजे कबायली कायदे कानून आहेत त्याचे. कबायली कायदे कानून अरब कंट्रीज मधले कायदे कानून आहेत, तिथं इस्लाम पैदा झाला. ख्रिश्चनिटी काय? ती कबायली कायदे कानून आहेत. ख्रिश्चनिटीची इच्छा आहे ख्रिश्चन लोकांची की पुऱ्या जगावर ख्रिश्चनच झाले पाहिजे, सारे मारून टाकायचे बाकीचे किंवा कन्वर्ट करायचे. मुसलमानांची इच्छा आहे साऱ्या जगात मुसलमानच मुसलमान झाले पाहिजे. भारतातले 100% मुसलमान हिंदूचेच मुसलमान बनवलेले आहेत. तिथं कोणी बाहेरून नाही आलेलं, कोणी आले ते दफनवले मेलेले का? हे इथलेच जे हिंदूचेच मारून मारून मुसलमान बनवले, अत्याचार करून करून ते होय हे सध्याचे मुसलमान इथले. सौदी अरेबियाचा प्रिन्स तर इथल्या मुसलमानाला मुसलमानच मानत नाही. धर्म फक्त सनातन हिंदू. धर्म थेओरी आणि प्रॅक्टिकल असे 2 भाग असतात. थेओरी आणि प्रॅक्टिकल म्हणजे सिद्धांत आणि प्रयोग. स्वयंपाक कसा बनवतात हा सिद्धांत झाला, आणि प्रॅक्टिकली स्वयंपाक बनविणे हे प्रॅक्टिकल झालं. समजा कार अशी चालवतात याचं माहिती असणे ही थेओरी झाली. कार खरोखर प्रॅक्टिकली चालवणे म्हणजे प्रॅक्टिकल झालं. प्रयोग, सिद्धांत आणि प्रयोग, थेओरी आणि प्रॅक्टिकल. धर्म थेओरीचे 3 लक्षणं असतात. ते 3 लक्षणं ज्याच्यात नाही तो धर्म नाही. पहिलं लक्षण, टार्गेट परम सत्य किंवा ईश्वर असलं पाहिजे. टार्गेट परम सत्य म्हणा किंवा ईश्वर म्हणा, काही म्हणा त्याला, ते असलं पाहिजे. दुसरं, पुनर्जन्म सिद्धांत. घडी घडी जन्म होणार, घडी घडी मरणार, कुठपर्यंत? जोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार होत नाही. हे दुसरं लक्षण. तिसरं लक्षण, कर्मफल सिद्धांत. जे करसान ते भोगा लागणार. जे काही केलं ते भोगाच लागणार. अवश्यमेव भोक्तव्यं कृतं कर्म शुभाशुभम. अवश्य भोगा लागतील ते कर्म जे केलेले आहेत, शुभ किंवा अशुभ. तुटका नाही. तुम्ही म्हणसाल अंधारात केलं आणि कोण पाहिलं नाही. ईश्वर पाहून राहिला सगळं. ईश्वर निष्ठा म्हणजे काय? आस्तिक नास्तिक 2 गोष्टी ऐकल्या असतील तुम्ही. आस्तिक म्हणजे कोण, नास्तिक म्हणजे कोण? नास्तिक तो जो म्हणते ईश्वर विश्वर काही नाही, सगळ्या भंपक गोष्टी आहे. आस्तिक म्हणजे कोण? त्याचा सुदृढ विश्वास हा ईश्वर आहे. त्याचा विश्वास कसा असला पाहिजे आस्तिक असण्यासाठी? पहिलं लक्षण, ईश्वर आहे. कुठे आहे? सर्व व्यापी आहे, सगळीकडे व्याप्त आहे. तिसरं, ईश्वर आहे, सर्वव्यापी आहे, तो न्यायकारी आहे. त्याला सगळंच काही दिसून राहिलं, त्याच्यापासून काहीच लपलेलं नाही आहे, आणि तो न्याय करणारा आहे. कुकर्माचा दंड आणि सत्कर्माचा पुरस्कार देतो ईश्वर. कुकर्माचा दंड देणार, सत्कर्माचा पुरस्कार देणार, याला म्हणतात आस्तिकता. 3 लक्षण. ईश्वर आहे, तो सर्वत्र व्याप्त आहे, आणि तो न्यायकारी आहे. 7व्या आसमानवर ईश्वर बसलाय, अल्लाह बसलाय, मग त्याला चिल्लाव सांगा लागते काही. पण त्याच्यासमोर तौबा केलं की तो साऱ्या गुन्ह्याचा माफ करून टाकते. हे ईश्वर निष्ठा नाही. का नाही?
एका चोट्ट्या भामट्यानं हरामखोरानं एका पोरीवर बलात्कार केला, तिला मारून टाकला. मग न्यायाधीशासमोर केस गेली, पण हा मारे बोंबले त्या न्यायाधीशासमोर, माझ्याकडून चूक झाली आणि मला माफ करून टाका. पण लगेच त्याला जेलात आचरण पाहिलं तर तो 5 टाइम नमाज पडत होता. तर गावभराचे नाटक. न्यायाधीशाने त्याला माफ करून टाकलं. चालते का असा न्यायाधीश जो कुकर्मी माणसाला माफ करून टाकेल? त्याचा दंड पाहिजे होता की नाही? बलात्कार करण्याचं 7.5 वर्षाचं सजा आणि खून करण्याचं फाशीची शिक्षा. मारून टाकलं पाहिजे होतं ना त्याला? मारून टाकलं पाहिजे होतं का? आता बोलता का? काही बोलसान रे तुम्ही? त्याला सोडलं पाहिजे की मारून टाकलं पाहिजे? हा जो न्यायाधीश आहे त्यानं सोडून दिलं. फार चांगला झाला, तो रडबोंबल करून राहिला, 5 टाइम नमाज पडून राहिला, आचरण फार चांगलं सुधारलं त्याचं, पण त्याला क्षमा करा. असा न्यायाधीश कामाचा आहे का? मग असा ईश्वर काय कामाचा जो माफ करून टाकेल? ईश्वर काय कामाचा असा जो माफ करते कुकर्म? ईश्वर न्याय देवता आहे. वाईटाचं वाईट फळ, वाईट कर्माचं वाईट फळ, चांगल्या कर्माचं चांगलं फळ. मग ईश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन कशाला घ्या, डोकसे कशाला टेकावं, नाक कशाला रगडावं त्या देवतांसमोर? कर्मानं कर्म कापल्या जाते म्हणून. मंदिरात जायला गेल्यानं, मंत्रजप केल्यानं, सत्कर्म केल्यानं, हे सत्कर्म आहेत की नाही, या सत्कर्मानं कुकर्म कापल्या जातात. म्हणजे माहित आहे दही बी खाल्ल्यानं, आईस्क्रीम बिस्क्रीम खाल्ल्यानं सर्दी होणार, पण यानं गप गप खाऊन तर टाकला आता कोणाच्या प्रेशर मध्ये येऊन, पण वरून गरम पाणी मिऱ्याचं चाटण बिटणी खाऊन घेतलं, म्हणजे तेवढंच त्याला सुरक्षा भेटली. पण सर्दी झाली, कर्माचं फळ. पण त्यानं जे प्रिकॉशन घेण्याचा प्रयत्न केला, ते कर्म कुकर्म कापण्याचा जे प्रयत्न केला, त्याचा एक बेनिफिट आलाच. कर्मानं कर्म कापणे. माफी नावाची वस्तू नाही. तुम्हाला वाटत असेल माफी होऊन जाते. तुम्हीच म्हणता असा न्यायाधीश पाहिजे नाही जो माफ करून टाकेल. तुम्हीच म्हटलं आता. कारण की त्यांना अराजकता माचते असे न्यायाधीश असले तर न्याय नाही होणार, अन्याय होईल. नाही नाही नाही, त्याच्या सामने नाक घासणी केली, डोकं घासणी केलं, तोंड घासणी केली, त्यानं माफ करून टाकलं, असं काय कामाचा न्यायाधीश? इस्लाम मध्ये पुनर्जन्मही नाही, ख्रिश्चॅनिटीतही नाही. पुन्हा जन्म नाही, आप मरे जग डुबा, खबर भारी करेंगे, 72 हुरे मिलेंगे, अशा काही अलग अलग टाईपच्या गोष्टी असतात. दुसरा जन्म नाही. काही कुकर्म करा रे तुम्ही, काही कुकर्म करा, अल्लाह समोर जाऊन तौबा तौबा केलं की अल्लाह माफ करून टाकते. मग सारेच तौबा तौबा करून राहिले, मग दुःखी कशासाठी आहे? दुःख कशाचं लक्षण आहे? कुकर्माचं लक्षण आहे. पाप कर्म करून ठेवले म्हणून भोगा लागून राहिले. इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी मध्ये पुनर्जन्म नाही, कर्मफल व्यवस्थाही नाही. ख्रिश्चॅनिटीच्या पुस्तकाने लिहिलेलं आहे, आतापर्यंत जितके लोक झाले जगात आणि होणार आहेत, सृष्टी जोपर्यंत आहे त्या सगळ्याच्या पाप कर्माचं प्रायश्चित्त येशूनं करून घेतलं, स्वतःला ठोकून घेऊन. असं लिहिलं आहे, स्वतःची गोष्ट नाही सांगणार. ख्रिश्चन लोक दुःखी नाही आहेत का? येशूनं सगळ्याच्या पापाचं प्रायश्चित्त जर करून घेतलं तर ख्रिश्चनिटीतले लोक दुःखी होत नाहीत का? आहेत ना दुःख. दुःख आहे म्हणजे पाप आहे. पाप असल्याशिवाय दुःखच नाही, पुण्य असल्याशिवाय सुखही नाही. तुमच्यापैकी किती लोक आहे ईश्वरावर ज्याचा विश्वास आहे? कोणाचाच नाही गाव. किती जणांचा विश्वास आहे ईश्वर आहे? बर आहे वा, सारेच जाणार.
ईश्वर एक नंबरचा बदमाश आहे असा किती जणांचा विश्वास आहे? कोणाचाच नाही. कोणी आहे? नाही. म्हणजे सारेच जण म्हणतात ईश्वर चांगला आहे. मग कोणाला गरीबाच्या घरी पैदा करून राहिला, कोणाला श्रीमंताच्या घरी पैदा करून राहिला, कोणाला लंगड लुल डुंड हेकणं चकणं, कोणाला बदसुरत बनवून राहिला, कोणाला भारी सुंदर बनवून राहिला, कोणाच्या तोंडाकडे पाहून थुक्याची इच्छा नाही होऊन राहिली, कोणाला साठ्याची इच्छा होऊन राहिली. असं काऊन बनवते ईश्वर? का ते लहान लेकरानं कोणतं कर्म केलं? नवीन पोट्ट पैदा झाला आत्ताच, हेकणं चकणं लंगड लुल डुंड, त्यानं काय केलं? कोणाचं म्हणजे पूर्वजन्म सिद्ध झाला, मागच्या जन्मी कुकर्म करून ठेवले म्हणून भोगा लागून राहिले. आता माय काहीतरी पुण्य होते म्हणून माझ्या पायात टोचल्या नाही गेलं. फेकरे बाई तुम्ही घेता का? एवढ्या मोठ्या बिल्डरला एवढी सुई घ्यायला बी चांगलं म्हणा. ओम काली म्हणजे ईश्वर आहे तो न्यायकारी आहे. मागच्या जन्मीचे कुकर्म भोगा लागून राहिले, मागच्या जन्मी सत्कर्म केले म्हणून आता आनंद आहे. आता जे काही कर्म चालू आहे ते पुढे भोगायला भेटणार आहे. याच जीवनात नाही भोगता आले, हिशोब कंप्लीट नाही झाला तर पुन्हा जन्म आहेच ठेवलेले. तिथं सिद्ध झाला, पुनर्जन्मही सिद्ध झाला, कर्मफल व्यवस्थाही सिद्ध झाली. ख्रिश्चनिटी इस्लाम मध्ये याचा आधारच नसल्यामुळे तर धर्मच नव्हे. आता हे जे धर्म नाही आहेत काय होय ते? साऱ्या जगाच्या डोक्याला ताप आहेत. शेगावचे गजानन महाराज किती जण ओळखता? शेगावचे गजानन महाराज सगळेच जण ओळखतात. महान सिद्ध पुरुष होते, याच्यात कोणाला काही संशय नसणार. महान सिद्ध पुरुष 150 वर्षापूर्वी सांगितलं होतं त्यानं, मुसलमानांच्या साऱ्या जगाच्या डोक्याला ताप होणार आहे. 150 वर्षापूर्वी भविष्यवाणी करून ठेवली. सारेच्या सारे 100% आतंकवादी जगाला ताप देणारे लोक हे मुसलमानच आहेत. सारे आतंकवादी मुसलमान. तर फ्रान्स जळून राहिलं, कोण पेटवून राहिलं? मुसलमान. इंग्लंड मध्ये आग लागलेली आहे, त्या चायनात आग लागता लागता वाचली, त्याने साऱ्या मस्जिदच फोडून टाकल्या. जपान मध्ये मुसलमानाला एंट्रीच नाही. फ्रान्स जळून राहिला. कोण जाळून राहिलं? कोण आतंकवादी हमले करतो? चांगले शिकून सवरून विमान चालवता येते जाईल, विमान चालवता येते. विमान हायजॅक करतात, ट्विन टावरला ठोकतात. 72 रांडाईच्या नादात काय भेटणार आहे करून? 72 हुरे मिलेंगे. टार्गेट 72 हुर टार्गेट आहे. ईश्वर अल्ला टार्गेटच नाही आहे. ज्याचं टार्गेटच ईश्वर नाही आहे त्याच्यातून काय फात्रा ईश्वर भेटणार आहे? हो, नरकातच जाणारे लोक आहेत जे दुसऱ्यावर वाईट करून राहिले. सगळ्या जगाचं वाईटावर टुललेले आहेत. नरकात सांडणारा 12,000 वर्ष पण आपल्याला घेऊन जातील, कारण की आपण सावध नाही, आपण गाफील आहोत. आपण सुरक्षित राहू का? नाही. काही काही जण 5-25 जणांना घेऊन डुबतात, एकटे डुबत नाहीत ते. आम्ही वरून 50 जणांना घेऊन मरू असा अजेंडा असते. काल मुसलमान देशद्रोही आहे या देशाचा. देशाचे तुकडे करणारा देशद्रोही की देश जोडणारा देशद्रोही? तुकडे करणारा देशद्रोही की देश जोडणारा देशद्रोही? मुसलमानांनी तुकडे केले. पाकिस्तान कोण घेतला? मुसलमानांना. इस्लामच्या नावावर घेतला. बांगलादेश कोणा घेतला? मुसलमानांना. इस्लामच्या नावावर घेतला. देशद्रोही लोक आहेत. भारत पाकिस्तान क्रिकेटमध्ये जेव्हा भारत हरते, भारत पाकिस्तान क्रिकेट, भारत हरला की फटाके फोडतात मुसलमान लोक मुसलमान एरियात. हे देशद्रोही नाही आहेत का? देशद्रोही आहेत.
आणि आपले भाबडे चुतीये नेता आपले त्याला वाटते की आपल्याला वोटच करतील काय मुसलमान चुत्याची जमातले काय मुसलमानाचं स्पष्ट टार्गेट आहे भारताला मुसलमान बनवायचं, पुऱ्या जगालाच मुसलमान बनवायचं. ख्रिश्चनाचं टेस्ट टार्गेट आहे पुऱ्या जगाला ख्रिश्चन बनवू. ख्रिश्चनाची पद्धत निराळी आहे. ते मेडिकल फॅसिलिटी देतील, शिक्षण फिक्षण देतील, कुचकत आणि आपण महानालायक. आपण ज्या लोकांना मंदिरात जाऊ दिलं नाही, प्रेम दिलं नाही, ते ख्रिश्चन बनवून राहिले. मग हे पाप आपल्या डोक्यावर आहे. आपण ज्याला प्रेम नाही दिलं, मंदिरात जाऊ नाही दिलं, तेच ख्रिश्चन बनले ना. दुसरं कोण बनलं ख्रिश्चन? आता हौशे नवशे गवशे पोरगी भेटते, पैसे भेटतात आणि फॉरेनर पोरीशी लग्न करण्यासाठी काही जण ख्रिश्चन बनले. डुकरी दिशी लग्न लावलं शिंदायचं लगायचं. तू त्याची जमात आहेच. पण जास्त ख्रिश्चनिटी फैलण्याचं कारण काय? ज्या लोकांना आपण हलकट वागणूक दिली, ज्याला प्रेम नाही दिलं, सन्मान नाही दिला, मंदिरात नाही जाऊ दिलं, तर भगवंताची भक्ताची ताटातूट करण्याचं पाप आपण केलेलं आहे. ते ख्रिश्चन बनल्याचं पाप आपल्या डोक्यावर आहे. मोक्ष मार्ग परमनंटच बंद झाला ना. मोक्ष मार्ग हिंदुत्व, ईश्वराच्या साक्षात्काराचा मार्ग हिंदुत्व. जैन बौद्ध सिख इन्क्लुडिंग हिंदू याचे कोणाचे नेता म्हणत असतील अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले की आम्ही नाही आहोत, तर त्याने वचन नाही केलेलं, अभ्यास नाही केलेला, साधना नाही केलेली. साधना नाही, अभ्यास नाही, वाचन नाही, काहीच नाही. चालले आपले नेता होऊन जातात. आम्ही अलग आहोत. ईश्वराच्या प्राप्तीचा अधिकार फक्त आपल्याला आहे, हिंदू लोकांना. याच्यावर मोक्ष मार्ग आहे. तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे 500 एकराची, मोठी हवेली आहे, तुम्ही त्याच्यात राहता. मग त्या हवेलीचं संरक्षण करणं तुमचं कर्तव्य आहे की बाजूवाल्याचं आहे? बोलता का? हा, तुमचं कर्तव्य आहे. तुमची प्रॉपर्टी आहे भाई. मग आपण हिंदुत्वात पैदा झालो तर काय मुसलमानाने येऊन हिंदुत्व वाचवायचं का? आपला ठेका आहे हा. आपण म्हणून आम्ही काय ठेका घेतला काय? मग बाजूच्याने घेतला का? म्हणजे आपल्या आई बहिणीचं संरक्षण करायचं काम बाजूवाल्याचं आहे का? आपल्या प्रॉपर्टीचं संरक्षण आपण नाही करसान तर कोण करणार आहे? आपल्या वावराचे धुरे रस्ते, आपल्या देशातले रस्ते कोण संरक्षण करायचं? आपल्या देशाचं संरक्षण कोण करायचं? या देवभूमीचं संरक्षण कोण करायचं? आपणच करायचं. मुसलमान तर तुकडे करून राहिले ना देशाचे, देशद्रोही आहेत ते लोक. इतकं मी स्टेजवरून म्हणतो मुसलमान देशद्रोही आहे, पण मुसलमान मार केस नाही लावत बा. थोडा बोलला कालीचरण, माझं प्रमाणच आहे. देशाचे जन तुकडे केले तो देशद्रोही. काली ग मुसलमान मोठे टॅलेंटेड आहेत बा. इतके एकीभूत आहे ते इस्लामच्या नादात. लहानपणापासून मदरशाने लेकरायले शिकवतात इस्लाम काय. इस्लाम फॉलो केल्यानं 72 हुराई संघ आपण कशा मजा मारू शकू हे लहानपणापासून शिकवतात. ते छोट्या टिंगऱ्याले त्याला माहितीही नाही कसं करतात, काय करतात. त्याला शिकवतात 72 हुर. आणि आपला जो धर्म सायन्स आहे 2014च्या आधीच्या सरकारानं बॅन केलेला आहे आपल्याला धर्म शिकवणं. माहिती आहे तुम्हाला? 30A कलम आहे. 30A. भगवद्गीता शिकवता येत नाही, शाळेने शिकवता येत नाही भगवद्गीता. कुराण शिकवता येते, बायबल शिकवता येते. शाळेने नाही शिकवता येत, गुन्हा आहे. काली सेक्युलर शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाही संविधानात. इंदिरा गांधीनं घुसवला. सर्व धर्म समभाव. सगळे धर्मच नाही तर काय फात्र्याचा सांभाव. सगळे धर्मच नाही. गाय खाणारा आणि गाय पूजणारा भाऊ होऊ शकतात का? आम्हाला कशाला ह्या चुतीपणा शिकवता म्हणा भाई. आम्हीच दिसलो का सारे गाव राजात चुती आहे. हिंदूंनो तुम्ही सहिष्णू आहात. गधीचं तोंड कायच सहिष्णू आहे?
काय सहिष्णू आहे? म्हणजे माय बहिणीवर अत्याचार होऊन राहिले तरी सहन करा, देशावर अत्याचार होऊन राहिले तरी सहन करा, गौमातेवर अत्याचार होऊन राहिले तरी सहन करा, आमचे श्रद्धास्थानं फोडून राहिले तरी सहन करा, लवजात होऊन राहिला तरी सहन करा, आम्ही सहन करा. ना चुते होतो आम्ही. नाही तुम्ही सहिष्णू आहात. सहिष्णू म्हणजे सहन करणारा. म्हणजे हिंदूंनो, तुम्ही सगळेच्या सगळे छक्के बाहिले नपुंसक आहात, असंच म्हणणं आहे की नाही? असंच म्हणणं आहे की नाही? आपण सगळे बाहिले आहोत, नपुंसक आहोत. धर्मरक्षणासाठी छक्का किन्नर समाजाचं तरी मोठं योगदान आहे, पण हे अशा नासुकल्या हिंदू लोकांचं बिलकुल योगदान नाही आहे, जे म्हणतात आम्हाला काय करावं लागते. किन्नर समाजाची माफी मागतो मी. बोलण्याच्या ओघात निघालं, म्हणायचं मला नपुंसक आणि गांडूच आहे फक्त, असं आपण झालेलो सहनशील आहोत ना. आपण सहन करू. तू शहाणा बाळाय ना, तू शहाणा बाळाय ना, चुपचाप बस. तू शहाणा बाळाय ना, चुपचाप बस. म्हणजे शहाण्या बाळानं चुपचाप बसायचं, ढोरच बनायचं. ढोर साधं राहायचं म्हणजे गध राहायचं. गध साधा म्हणजे गधा. सहिष्णू म्हणजे नपुंसक. सहनशील कशाला झक माऱ्यासाठी सहनशील? राष्ट्राचा धर्माचा अपमान आम्ही सहन करणार नाही. पण बस झाले आता अत्याचार. ठोकून घ्यासाठी पाहिजे झालं काय? झाली ग. मुसलमानाचे प्लॅन जोरदार आहेत. गजवाय हिंद म्हणतात त्याला. भारताला मुसलमान बनवायचा प्लॅन. हिंदूंपाशी काय प्लॅन आहे? काहीच नाही. गाफी लावा आपण. मेडिकल फॅसिलिटी देऊन, खाण्यापिण्याच्या सुविधा देऊन, शिक्षण विक्षण करून चुपचाप न ख्रिश्चन बनवायचा धंदा आहे. ते तलवार बिलवार नाही वापरत, पैसा वापरतात. मला काही नाही म्हणायचं त्याला. मला आपल्याला म्हणायचं आहे की जे लोक तलवारीच्या बलबुते करून राहिले काम, ते तुमच्यासोबत काय करणार? 30 वर्षापूर्वी काश्मीरच्या मस्जिदांना अनाउन्समेंट झाली होती. 30 वर्षापूर्वी, फक्त 30 वर्ष झाले. काफिरो घाटी छोड़ के निकल जाओ, अपने बहन बेटियों को यहीं पे छोड़ के निकल जाओ. कॅम्प दिल्ली पासून 70 किलोमीटर फक्त मेवात, आणि त्याचेच हे ढाबे आहेत सगळे. उज्जैनचे सारा मोठा मोठा हॉटेल मुसलमानांना घेतला विकत. कुंभकोणम तीर्थक्षेत्राच्या साऱ्या हॉटेल मुसलमानांना विकत घेतले. काय प्लॅन आहेत? काय चालू आहे? आपण गाफील आहोत, फुल गाफील आहोत आपण. सारेच्या सारे 100% आतंकवादी मुसलमानच असतात. आणि एक आतंकवादी मेला की 10-10 लाख मुसलमान त्याच्या जनाजात असतात. फुल सपोर्ट आतंकवाद्याला. आणि मी जर म्हटलं की सारे मुसलमान आतंकवादी आहे, मोठी मिरची लागते. मग आम्ही कुठे आतंकवादी आहोत? आतंकवाद्याच्या जनाजात 10-10 लाख लोक कशाला चालले? जख मारायला. समर्थन देऊन राहिले बराम्याला. 72 हुराईपाशी गेला. समर्थन आहे आतंकवादाला. सात करोड रोहिंग्या मुसलमान घुसलेत देशात. किती? 7 कोटी. जसं इथे UCC, NRC, CA लागू करण्याची गोष्ट होते, अशी मिरची लागते या लोकांना. माहित आहे ना, सगळे काढून फेकतील म्हणून. बाई, माझं मत फक्त त्यांना जे मला आशा देतात. 20 नोव्हेंबरला माझं मत फक्त घड्याळालाच. का आवरू शकत नाही पोलीस? पोलिसाजवळ एवढे शस्त्रच नाही. एका चौकीत एक बंदूक, 50 तिथं कर्मचारी पोलीसवाल्यांनी, एक बंदूक, 2 बंदूक. आणि समोरून 50 बंदुका चालल्यावर काय आवरणार आहेत पोलीस? शर्मा साहेबावर 400 वार केले दिल्लीमध्ये. SP शर्मा साहेब 400 वार करून मारलं त्याला मुसलमानांना.
आले पहिले पोलीस मारणार, मग आमच्यासारखे बाबा टाबा महाराज. सांगून कोण राहिला या गोष्टी? महाराज. हिंदूंच्या आणि मुसलमानांच्या मधात समोर येऊन कोण उभा राहते? पोलीस. मग मारायचं कोणाला? जो सांगून राहिला असली त्याला मारा, हा मधात येऊन राहिला याला मारा. लोकसंख्येनं तुम्ही किती आहात याला काहीही महत्व नाही. तुम्ही किती एकजूटपणे कार्य करता याला महत्व आहे. पण मुसलमानांचं सर्व कार्य एकजूटपणे आहे. 72 फिरके आहेत त्याच्यात अलग अलग, एकमेकाच्या मस्जिदीने जात नाहीत ते. आणि आपल्या सगळेजण एकमेकाच्या मंदिरात जातील तरी आपण सळक्या जातीवादाचा गु खात राहतो. सळका जातीवाद आपल्याला एकीभूत होऊच देत नाही. धर्म वाचवायचा असेल तर या जातीचा बळी द्यावा लागते. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हा वर्णवाद, 2378 जातींचा जातीयवाद, 17 भाषांचा भाषावाद, 32 प्रांताचा प्रांतवाद, अलग अलग संघटनेचा संघटनवाद आणि 6 संप्रदायाचा संप्रदायवाद, हा सगळ्याचा सगळा हा वाद खतम करायला लागतं, त्याचा बळी द्यावा लागते. धर्मध्वजे खाली छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकीभूत व्हावं लागते, तर तुम्ही सुरक्षित राहता. काय तर दुसरा सुरक्षेचा उपाय तुम्ही सांगा. काही तर प्लॅन पक्केट केलेले आहेत पण अर्धे सफल आहेत. अर्धे सफल. तुम्हाला काय वाटते सफल नाही झाले? अर्धे सक्सेस आहेत भाई. इराण, इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, इंडोनेशिया, कंबोडिया, तायवान, हे सगळे हिसकले काही ना. मुसलमान बनवले, तिथले सगळे हिंदू कापून टाकले. एक हिंदू नाही तिथं. जे राहून राहिले त्याला मुसलमानासारखंच राहावं लागते. इथं जसे मुसलमान मुसलमान म्हणून मोकाट फिरू शकतात तसं हिंदू तिथं नाही फिरू शकत. पहिली गोष्ट तर पण 99% हिंदू कापूनच टाकले. तिथले मंदिरं फोडून टाकले, शक्तीपीठ फोडले. इथंही होणार. जोपर्यंत कम है तोपर्यंत भाईचारा, जब तक के कम है तब तक के भाईचारा, और फिर भाई कोई चारा बनाने वाली शांतिप्रिय कौम है ये. तुम्ही डोक्यात घ्या. तुमच्या आई बहिणीचं कसं होईन? माझ्या मागाना पुढे धोडलं उडं. आता जाता जाता आतंकवाद्याने माझ्या खोपडीत गोळी मारली तरी माझ्या मागे रडणार कोण नाही आहे माहिती का तुम्हाला? ना मला माया ना बाप आहे ना कोण ना बायको नाही लेकरं नाही काहीच नाही. मी ब्रह्मचारी आजीवन कालीचं पोरं व्हावी. मागा पुढे रडणार कोण नाही ना. तुमचं कसं व्हा? प्लॅन जोरदार आहेत मुसलमानांचे. लोकसंख्या इतकी वाढवणार पण राजा त्याचा बसवणार सगळीकडून. 4925 राजा लोक मुसलमान राहतील. प्रधानमंत्री मुसलमान बसीन. शरिया कानून लागू होऊन जाईल. सारे मंदिर फोडून टाकण्यात येतील जे आता आहेत. तुम्हाला बुरक्यात राहा लागणार. इथं ज्या महिला मंडळ आहे ते बुरक्यात. पण तुम्ही सारेले मुसलमान बनवा लागेल. खतना करा लागेल तुमचा सगळ्याचा. पण काय हरकत आहे? आताच मुसलमान बनून जाऊ आपण. जरा टंटाच खतम. रस्ताच नाही. तर जर तुम्ही मुसलमान बनता भगोडे बनवून, इष्ट देवता, स्थान देवता, ग्राम देवता, वास्तुदेवता, कुळदेवता, पितृदेवता हे सगळे तुम्हाला 12,000 वर्षासाठी नरकात जायचा श्राप देणार आहेत. दुखी राहा. मुसलमान सुखी नाही आहे. सुखी नाही आहे मुसलमान. तुम्हाला वाटत असेल लय सुखी आहे. ते सौदी अरेबियाचे लोक पाहून तुम्ही असं कल्पना नका करू की तुल्य मुसलमान सुखी आहे. त्या शरियामध्ये कोणीच दुसरं ख्रिश्चन नाही, हिंदू नाही, कोणीच नाही. तिथे एकमेकालाच मारून खाऊन राहिले. पाकिस्तानात बॉम्ब स्फोटवतात. मस्जिद आहे ना, मुसलमान मस्जिद आहे ना, बॉम्ब स्फोट करून राहिले. शांतिप्रिय कौम आहे ना. एकमेकालाच मारून खातील. शिया सुन्नी वाद आणि अलग अलग 72 फिरक्याचे वाद.
पण तुम्हाला घेऊन डुबतील. जर तुम्ही आता धर्मरक्षणाचा विडा उचलत नाहीत तर आता आपण काय केलं पाहिजे? इतकं मोठं संकट आहे, भयानक. आपापल्या स्तरावर धर्मजागृतीचं काम करत राहा. मी जे व्याख्यान करून राहिलोय सगळ्याला सांगा. रेकॉर्डिंग करले असेल ते रेकॉर्डिंग मागा येईल. कालीचरण काय बोलून गेला सगळ्याला सांगा. अहिंसा परमो धर्म नावाची एक नंबरची भंपक गोष्ट आहे. हिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथैव च. इथं धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य आहे. अहिंसा परमो धर्म म्हणजे अच्छे को छेड़ना नहीं, हे कर्तव्य आहे. सज्जनाला छेडू नहीं, अच्छे को छेड़ना नहीं और बुरे को सज्जनाला छेडू नहीं, अच्छे को छेड़ना नहीं और बुरे को छोड़ना नहीं. हेही दुसरं कर्तव्य आहे. तुम्ही हरामखोरायला सोडसान तर तुमचं जीवन खतम होऊन जाईल. जोपर्यंत पोलीस माई बाप आहे ते वापरून राहिले धर्मशास्त्र, तद्रक्षणाय खलनिग्रहणाय त्याच्या वाक्यावर अटीक आहे, तर सज्जनाईचं ते संरक्षण करत राहतील, दुष्टाईचं नियंत्रण करत राहतील. पण जोपर्यंत त्याच्या मदतील पॅरामिलिटरी फोर्स उतरून राहिली तोपर्यंतच. मोदीनं जर पाकिस्तान सोबत युद्ध केलं, काही काही जण फोकटे सल्ले देतात मोदीला, युद्ध करा युद्ध करा युद्ध करा. समजा केलं युद्ध तर काय होईल? सारी मिलिटरी फोर्स लागू होईल बॉर्डरवर. मग इथे दंगे भडकतील अंदर, कारण की सारेच्या सारे मुसलमान पाकिस्तानचे तळवे चाटतात. पाकिस्तानचे झंडे लावतात तिथे. त्याची निष्ठा पाकिस्तानच्या बद्दल, भारताबद्दल नाही आहे. ते भारताबद्दल इमानदार लोक नाही आहेत. भारत पाकिस्तान मॅच हारला भारत, तर जे फटाके फोडतात ते भारताचं युद्ध पाकिस्तान सोबत झाल्यावर इथल्या भारतीय सेनेला आणि पोलिसाला साथ देणार आहेत का? इथं दंगे करतील ते. पण इथं दंगे झाल्यावर मिलिटरी लागली बॉर्डरवर, पोलिसाला मदत करायला कोण येणार? पहिले पोलीस मारल्या जातात. दंग्याने कितीतरी पोलिसाचे मुडदे पडतात, पण ते बाहेर ऑन रेकॉर्ड येत नाही. मजबुरी, जास्त दंगे भडकतील म्हणून. काली ग उपाय काय आहे? जे ते करून राहिले तेच करायला लागणार आहे. ते राजनीतीतून इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न करून राहिले देशाचा, वोटर बँक बनून. तुम्ही बना. दुसरा उपाय काय आहे तुमच्यापाशी? बाहेरून आंदोलन करता. बाहेरून आंदोलन करून काय होणार? मोठे लोक जहाजच्या विरोधात आंदोलन केली आम्ही. पब्लिक 50,000 पब्लिक आणि 1,00,000 पब्लिक आणि इतकी पब्लिक आणि तितकी अदमुश झाल्या महाराज लोक सभा करून करून. काय झालं? मग त्या आंदोलनात काय घडलं त्याचा लेखी एक पत्र तयार करतात आणि ते कलेक्टरले आणि कोणाला देतात? तहसीलदार कोणाला देतात काय माहिती, मला तर माहिती नाही. मी जात नाही द्यायला पत्र. आंदोलन करतात आणि
कलेक्टरच्या हातात ते पत्र, कोणाच्या हाती असते अजून? त्याच्या कोणाच्या हाती असेल? तो काय म्हणते, मी वर पाठवतो. वर कोण आहे भाई? राजा. आमदार, खासदार, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री हेच सर्वस्व आहे. विष्णू स्वरूप असते राजा. आपण सगळे राजा लोकच पूजून राहिलो. भगवान श्रीराम राजा होते, राजनीती करत होते. भगवान श्रीकृष्ण राजा होते, राजनीती करत होते. भगवान बुद्ध राजाच होते. भगवान महावीर राजाच होते. गुरु गोविंद सिंगजी महाराज राजा सारखेच होते. 30,000 फौज होती त्याच्यापाशी. छत्रपती शिवाजी महाराज राजाच होते, राजनीतीच करत होते. अरे राजा लोक पूजून राहिलो आपण, कारण की आपल्या अंतःकरणात एक ज्योती असते की सुरक्षा राजाच प्रदान करू शकतो. त्याच्या 3 मोठ्या शक्ती आहेत ना, पोलीस, मिलिटरी आणि न्याय व्यवस्था. याच्या जोरावर सगळं मुस्कटदाबी आहे, न्याय नियंत्रण आहे. पोलीस, मिलिटरी, न्याय व्यवस्था. राजा जसं म्हणेन तसंच करतात. हे स्वतंत्र नाही आहे. राजा जसं म्हणेन तसं करतात. काश्मीरमध्ये पोलीसही होती, मिलिटरी होते, आणि एका 50 जणही नाही, 50 मुसलमानही नाही, एका पोरीवर बलात्कार केला मिलिटरी समोर, पोलिसाही समोर, पण त्याला ऑर्डर नव्हते ठोक्याच्या. काहीच नाही गेलो होते. नंतर 2014च्या नंतरच्या सरकारने मोकाट सोडली मिलिटरी. परिणाम समोर आहे. पहिले संसद भवनात बॉम्बस्फोट होत होते, अक्षरधाम मध्ये मंदिर आहे ना, बॉम्बस्फोट होते. आता कुठंच नाही होत. मिलिटरी मोकाट सोडली ना राजानं. तुमच्या लक्षात येऊन राहिलं का राजाचं महत्व? राजनीतीचं हिंदूकरण करण्याला पर्याय नाही. तुम्ही जर म्हणत असाल दुसरे कोणते रस्ते आहेत, तर आपण महामूर्ख. समोरचे लोक राजनीतीचं हिंदूकरण करून राहिले, म्हणजे न्याय व्यवस्था, पोलीस आणि मिलिटरी हातात घ्यायचा प्रयत्न करून राहिले, आणि आपण नारे आंदोलन करत बसू चुती आहे सारखं. तर मग हा चुती आपणच मग जगातले. राजनीतीचं हिंदूकरण करणे आणि हिंदूंना वोटर बँक बनविणे हाच एकमात्र उपाय आहे, दुसरा उपाय नाही. जो हिंदू हित की बात करे उसी को हम मतदान करें. त्यांचा प्लॅन आहे राजनीतीचं इस्लामीकरण करून शरिया कानून लागू करणे आणि सगळं इस्लामिक राजवट आणणे. मग आपलंही हेच टार्गेट असलं पाहिजे, राजनीतीचं हिंदूकरण करणे. आणि सगळ्याच्या सगळे 4945 राजा लोक कट्टर हिंदूवादी तिथं पाठवा आणि हिंदू राष्ट्र बनवून घ्या भारत मातेला. इथं महाराष्ट्रात जगदंबेचे परम भक्त आनंदजी दिघे यांचे लाडके शिष्य एकनाथजी शिंदे सध्या राजसत्तेत आहेत. आणि माझी हार्दिक इच्छा आहे की तेच पुन्हा मुख्यमंत्री होवं. मला जे दिसून राहिलं, महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य, हिंदूंचं उज्ज्वल भवितव्य एकनाथजी शिंदेच्या हातातच सुरक्षित आहे. तुम्ही म्हणसाल महाराज धर्मजागरण सभेत तुम्ही राजनीतीच्या गोष्टी काय करता? येणार येणार मिळणार मिळणार. कोण येणार आणि काय देणार? तरुणांना रोजगाराची संधी मिळणार. एसटीचा प्रवास मोफत. शेतकऱ्याला 3 लाखांची कर्जमाफी. कुटुंबासाठी 25 लाखाचा आरोग्य विमा. आया बहिणींना दरमहा 3000 रुपये मिळणार. माझ्या महाराष्ट्राला योग्य तो सन्मान मिळणार. मी पण तरुण होणार. आपली महाविकास आघाडी येणार. प्रगतीचा पर्व सुरू होणार. स्वाभिमानी महाराष्ट्र घडवूया. महाविकास आघाडी निवडूया. संत धर्म रक्षणाचं, धर्म प्रचार प्रसाराचं काम करतील. प्रचार प्रसार, धर्माचं रक्षण आणि संतांचं रक्षण हे मात्र राजाच करू शकतो. म्हणून आदरणीय
एकनाथजी शिंदे साहेबांसारखे लोक वारंवार भारतात सगळीकडून निवडून आणा आणि भारताला हिंदू राष्ट्र करा. एक संन्यासी म्हणून, धर्मगुरू म्हणून, धर्मादेश रूपात मी हे घोषणा करतो की हिंदू साम्राज्य संस्थापनेसाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसवा. ओम काली. जय श्रीराम. एकदा जोरदार जय जयकार झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा. गार देऊन राहिलो. शेवटी दोन्ही हात वर गेले पाहिजे. छत्रपती जेव्हा येईल तेव्हा, आताच नाही. इतक्या जोऱ्यानं डरकाळी फोडा की पाकिस्तानच्या कांठाळ्या बसल्या पाहिजे. महाराज राज क्षत्रिय कुलावतंस सरस्वती वाहन हंस